नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयरच्या कॅप रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि कॅप राऊंड 1 साठी सध्या रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सुरू आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर, कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन तर आम्ही करतोय, परंतु आम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म कुठं दिसत नाहीये. आम्हाला ज्या कॉलेजला चॉईस द्यायचा आहे, ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेज ऑप्शन हे आम्हाला दिसतच नाहीये. तर मग आमच्या फॉर्म भरण्यामध्ये काही चूक होते आहे का, किंवा आमच्याकडून फॉर्म भरत असताना कॉलेज चॉईस द्यायचं राहून गेलं आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची काहीही चूक झालेली नाहीये. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचा कॅप राऊंड रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कॅपचं शेड्यूल पाहिलं तर हे शेड्यूल मध्ये तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते 11/7/2024 ते 18/7/2024 आहे. त्यानंतर ई स्क्रुटनीची डेट दिलेली आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट 29/7/2024 इव्हनिंग. तर याच्यामध्ये कुठेही कॉलेज ऑप्शन किंवा कॉलेज चॉईसेस फिलिंग प्रोसेस कुठेही दिलेली नाही. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर कॅप राऊंड फर्स्ट करून घ्यायचं आहे. एकदा का तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल 29/7/2024 रोजी. आणि त्यानंतर कॉलेज चॉईस देण्यासाठी, कॉलेज ऑप्शन देण्यासाठी आपल्याला स्वतंत्र वेळ देण्यात येईल. आता कॉलेज ऑप्शन फॉर्म कुठं आणि कसे द्यायचे, तर जेव्हा कॉलेज ऑप्शन सुरू होईल, कॉलेज चॉईसेस द्यायचे सुरू होईल, तेव्हा तुमच्या लॉगिन मध्ये अशा प्रकारचं एक टॅब ऍक्टिव्हेट होईल, सिलेक्ट कॉलेजेस. तर या ठिकाणी आपल्याला त्यावरती क्लिक करून ते कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. जितके कॉलेज रजिस्टर आहेत ते सर्व कॉलेजेस तुम्हाला या लिस्ट मध्ये दिसणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला जितके कॉलेजेस आहेत, मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 150 जितके असतील तितके कॉलेजेस तुम्ही देऊ शकता. त्यामुळे आता टेन्शन फ्री राहा. जेव्हा कॉलेजचे ऑप्शन स्टार्ट होतील ते कसं द्यायचं आणि केव्हा स्टार्ट होईल याविषयीचे अपडेट तुम्हाला चॅनलवरून मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. म्हणजे लगेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.